BC4 Champion Trophy Season 2 2024. BC4 President Amol Patil ji joined with us. Welcome Amol. तपस्या 11 सोनाल एक नवीन संघ खरं तर आहे, परंतु खेळाडू मागील कित्येक वर्षांपासून भिवंडीचं सिटी क्रिकेट खेळत आलेले आहेत. देखिए आर्यन भुईर ने BC4 में जब परफॉर्मेंस किया तो उनकी छलांग का आपको पता है, दिवा रत्न कहे जाते हैं. उसके बाद उन्होंने ओपन इंडिया में वहीं परफॉर्मेंस किया. यंगेस्ट टॅलेंटेड क्रिकेटर म्हणून आर्यनकडे मागील 2 वर्षांपासून बघत आपण आलेलो आहोत. ते त्याने सिद्ध देखील करून दाखवलेलं आहे. त्याचं गुणकौशल्य तो सादर करत असताना कुठेच कमी पडला नाहीये. मायरा स्पोर्ट्स चे सलामीवीर जमाने उमेश तरे. चला सामना सुरू करायचा आहे. फिल्डिंग सेट करा. लास्ट ऑफिशियल वन किया जा रहा है, आपको फील्डिंग सजाना है प्लीज. तपस्या स्पोर्ट. बघा आता शेवटची वॉर्निंग ऑफिशियल कॉल तपस्या 11 सोनालीला दिलेला आहे. आपण त्वरित फिल्डिंग सेट करून घ्या. दूसरा सेमीफाइनल मुकाबला आपके सामने. टॉस को जीता है तुषार पाटिल फेम टीम तपस्या स्पोर्ट्स सोनाली ने, और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है. दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं, हमीदुज्जमा और उमेश तरे. हमीदुज्जमा पिछले सीजन में बहुत अच्छे टच में थे और पिछले मैच में भी अच्छा खेले. वन ऑफ द गुड ऑलराउंडर, वन ऑफ द गुड कैप्टन एंड वन ऑफ द गुड स्पॉन्सर. आज कॅप्टन टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतात. पहिल्या दिवसामध्ये चेझिंग करणं कठीण जरूर राहिलेली होती, परंतु आजचा दिवस वेगळा. चॅलेंजनं देखील पहिल्यांदा फिल्डिंग केली. धावांचा जरूर पाठलाग करताना ते यशस्वी ठरले आणि दॅट्स वाय आपण पाहतोय की इथेही आर्यननं तो निर्णय घेतला असावा. वेगळ्या रणनीतीने प्रत्येकी कॅप्टन कोच मैदानामध्ये उतरत असतो, कारण क्रिकेट हा खेळ शक्तीच्या बरोबरीने युक्तीचा आहे. तुम्ही मैदानावर खेळता त्याच बरोबरीने तुम्हाला डोक्यानंही खेळावं लागत असतं, ताकदीच्या बरोबरीने. माइंड गेम. सूरज केने गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईक एंडला बॅटर जमा. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 ओव्हर्स भरपूर महत्वपूर्ण असतात चांगली स्टार्ट मिळवून देण्यासाठी. सूरज केने बहुत बड़ा नाम भिवंडी टेनिस क्रिकेट में. खेल की शुरुआत होती भी सूरज केने. सामना करेंगे हमीदुज्जमा. बरोबर 1 वाजलेला आहे आणि 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 षटकं पूर्ण करायची आहेत, अथवा एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे आता हे सर्व नियम या स्पर्धेमध्ये लागू करण्यात आलेले आहेत. गेम ऑन. अंपायरचा ऑफिशियल इशारा आलेला आहे, अधिकृत इशारा आलेला आहे. सामन्याला होत आहे सुरुवात. ओव्हर द विकेट. सूरज केने पहिला बॉल. गुड लेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. निर्धाव चेंडून सुरुवात करतोय. गुड स्टार्ट. Lovely ball indeed, slightly extra bounce, and Hamiduzzama tried to play across the line, beats him outside the off stump. Good start. Great start for Suraj with a new ball. नेहमीच त्याला चांगला गोलंदाजी करताना आपण पाहिलं आणि डॉट बॉलनं स्टार्ट करतोय. समासमोर या वेळेला चांगला फटका आहे. क्रॅकिंग स्ट्रोक. सातत्याने पुढच्या लेंथवर चेंडू हाताळण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू आणि चांगले बॉल पोहोचवतोय. पहिली धाव मायरा स्पोर्ट्स साठी. Confident looking stroke played by Hamiduzzama off the mark with single. Treman straight in covers. एका धावेने धावांना सुरुवात करताना उमेश तरे इज ऑन स्ट्राईक नाव.
उमेश तरे आता पुन्हा मायरा स्पोर्ट्स संघासोबत जोडला गेलेला आहे. पहिला चेंडूचा सामना करत असताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. अप्रतिम सुरुवात तपस्या 11 सोनालेसाठी, सूरज केनेसाठी. अच्छे प्लेयर हैं उमेश तरे, बहुत ही बढ़िया ऑलराउंडर है, लेकिन अमीदुज्जमा टीम को, मायरा स्पोर्ट को अच्छी शुरुआत की जरूरत. ओव्हर द विकेट. स्लोवर ऑफ कटर होता, पडल्यानंतर आतमध्ये बॉल वळाला. आणखी एक चांगला बॉल, परंतु कीपरकडनं मिस्टेक झाली आणि बाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आहे टीम मायरा स्पोर्टला. धावसंख्या 2 वर. बढ़िया ऑफ कटर था, उंगलियां फेरी थी वहां पर. ये देखिए क्रीज के कोने से और क्या गेंद अंदर आई है. लवली बॉल इंडीड फ्रॉम सूरज के ने. देखिए BC4 क्रिकेट शुरू हुआ है और आप देख सकते हैं कि हर एक पूरी तैयारी से आया है. प्रिपरेशन करावं लागेल, कॉम्बिनेशन बनवावं लागेल. पुढे आला एक जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्लासिकल हा स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनवर चांगलं क्षेत्ररक्षण कॅप्टन आर्यनचं. मिळेल फक्त सिंगल आणि एका धावेने 3 वर. संघाची धावसंख्या. जमा चांगला खेळतोय. साहस जुटाई थी वहां पे. अमीदुज्जमा ने गेंद की पिच तक आके अच्छा ड्राइव किया था, लेकिन आड़े आए आर्यन डीप एक्स्ट्रा कवर में. उमेश समोर यावेळेला मिड ऑफला क्लिअर केलाय. सुपर टायमिंग. लॉंग ऑफला बॉल निघून जातोय. वेटिंग फॉर दॅम पास डिसिजन. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. क्रॅकिंग सिक्सर. कमाल का स्ट्रोक खेला है उमेश तरे ने. ये देखिए कदमों का इस्तेमाल किया था, निकल के मारा था गेंद को. बहुत ही जबरदस्त टाइमिंग. गेंद बल्ले से निकली, उस पर 6 रन की मोहर. 1 ओवर की समाप्ति. रन बने 9 मायरा स्पोर्ट्स के बिना किसी विकेट के. 9 विदाउट लॉस. दोस्तों इस वक्त हम हैं DD स्पोर्ट भिनार में और आप देख रहे हैं BC4 चैंपियन ट्रॉफी फ्री एंट्री टूर्नामेंट पावर्ड एंड प्रेजेंट बाय अल्ताफ बाली, द BC4 प्रेसिडेंट अमोल पाटिल एंड BC4 कमेटी मांगीलाल पालीवाल, बंटी शिल्के, दिनेश चौधरी, अमीदुज्जमा and Shoaib Mehman and others. JP panel umpiring in BC4 Champion Trophy. Now from far end, is going to be Raj Patil brought into the attack. Man from Kukse, I think. ये भी BC4 चैंपियन ट्रॉफी में एकाएक जब पिक्चर में आए थे, जब अल्लामा शिबली नोमानी ट्रॉफी में इन्होंने 73 रनों की बहुत बढ़िया बारी खेली थी परशुराम टवरे स्टेडियम पर. राज पाटिल सामने से आते हुए, अच्छी गेंद ऑफ कटर थी. लगातार विकेट कीपर अजय भुईर चकमा खा रहे हैं. वन ऑफ द कंप्लीट टेक्निक बैट्समैन, जिस तरह तुषार शिल्के, अजय भुईर, जयेश जूनियर, उमर खान, ये बहुत से ऐसे बैट्समैन हैं जो गेंद की मेरिट पे और टेक्निकल बल्लेबाजी करते हैं. राज फिर घूम के मारने की कोशिश. 1 रन आता हुआ लेग बाय का. मिश्रित गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राज पाटील नेहमी करत असतो. वर्सटाईल बॉलर आहे. वेग आहे, वेगाबरोबर त्याच्याकडे विविध प्रकारचे चेंडू त्याच्या भात्यामध्ये आहेत. राज पाटिल बिनार विलेज एंड से. हवा भी चल रही है और धूप भी खिली हुई है. इस मरतबा छोटी बैकलिफ का इस्तेमाल टर्न कर दिया. अमीदुज्जमा ने डीप में 1 रन. पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न आता फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेला आहे. पॉवरप्लेला मॅक्झिमाइज करण्यासाठी आपण पाहतोय 1 ते 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये येणं गरजेचे आहेत, कारण धावा आहेत फक्त आणि फक्त 12 धावा. पॉवरप्लेतील अंतिम षटक सुरू आहे. राज पाटिल सामना करेंगे उमेश तरे. स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी है. भिंगड़ी शॉट मिड विकेट के ऊपर. 6 रन. What a shot it was. Wasn't a bad delivery. तेवढाही खराब चेंडू नव्हता, परंतु यावेळेला
प्रॉपर एक्झिक्युशन पाहायला मिळालं. ऑप्शनच्या थोडासा बाहेर आला आणि सरळ भिरकावून दिलं. फुल अँड पॉवरफुल उमेशच्या बॅटमधून षटकार, दुसरा बिग हिट. कमाल का स्ट्रोक खेला वहाँ पे उमेश तरे ने. स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 18 पे पहुंचा है मायरा स्पोर्ट्स का. देखिए अमीदुस जमा ने एक बात ज़रूर कही थी मुझे ओपिनियन देते हुए, टीम बहुत परफेक्ट है तपस्या, लेकिन नया कॉम्बिनेशन है, इससे पहले कि वो सेट हो जाए हम उन पे वार करेंगे. हे असतं गेम प्लॅन. गेम प्लॅनिंगनं तुम्हाला मैदानात उतरावं लागत असतं. राज पाटिल सुई चीट की कोशिश, गेंद टिप्पा खाने के बाद नीची रही बीडवे. चांगला मिश्रण या ठिकाणी बॅटर देखील दाखवतोय. वारंवार गोलंदाजाला तो सेट होण्याचा नक्की चान्स देत नाहीये, परंतु इथे डॉट चेंडू आलेला आहे उमेशच्या विरोधात. धावसंख्या स्थिर आहे 18 धावा. राज पाटिल सामने से पलटते हुए, जो कि बिना विलेज एंड है. फील्ड की जमावट देखिए, एक फ्लाई स्लीप है, जबकि एक खिलाड़ी लगभग शॉर्ट वाइडिश थर्मेन पे कवर पॉइंट है, एक शॉर्ट वाइडिश फाइन लेक है. मिड ऑन सर्कल में स्टैटिश है और मिड ऑफ भी स्टैटिश है. स्विंग कर दिया है, हवा में गेंद है, गलती नहीं होगी. पीछे थे वहां पे खिलाड़ी सागर पाटिल, कोई गलती नहीं की, आउट हो गए उमेश तरे. आणि अखेर उमेशला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला राज पाटील. एक षटकार जरूर आला त्याच्या विरोधात, परंतु पॉझिटिव्ह अप्रोच दिसत होता, अटॅकिंग मोडमध्ये दिसत होता. आणि बऱ्याचदा आपण पाहतो की जास्त आक्रमकता कधी कधी धोकादायक ठरू शकते, आणि तेच घडलं. उमेश बाद झाला. पहिला धक्का लागला टीम मायरा स्पोर्ट्सला. वीआईपी डाइस पे इस वक्त पंकज सर हैं, साथ ही साथ तपस्या स्पोर्ट्स सोनाले के ओनर तुषार पाटिल जी हैं. 18 रन 2 ओवर की समाप्ति, 1 विकेट. आप देख रहे हैं BC4 चैंपियन ट्रॉफी फ्री एंट्री टूर्नामेंट का दूसरा सेमीफाइनल मुकाबला. पहले सेमीफाइनल को जीतकर चैलेंज स्पोर्ट लगातार दूसरी मर्तबा फाइनल में पहुंची है. सुपर बॉलिंग आपल्याला स्पेशली बघायला मिळाली होती. चॅलेंजच्या 4ही गोलंदाजांकडनं एकमात्र अंतिम षटक रितेश वगळता बॉलिंग युनिट फार सुंदर बघायला मिळालं होतं. आणि ते आता आपण पाहतोय पॉवर प्लेमध्ये धावा आल्या धावफलकावरती 18 धावा, 9च्या सरासरीने धावा दोन्ही षटकांमध्ये पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरल्या. परंतु येथून आता धावांची सरासरी वाढवावी लागेल, चांगल्या एव्हरेजनं रन्स बनवाव्या लागतील. 90च्या वर एक चांगली टोटल आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं 8 ओव्हरच्या मॅचमध्ये 90+ धावा ज्या ज्या वेळेला झाल्या त्या त्या वेळेला धावांचं संरक्षण झालेलं आहे. उलट पहिल्या दिवसामध्ये एकही सामना चेसिंग करताना जिंकले नाहीयेत. स्ट्राईक एंडला बॅटर जमा, 4 धावा त्याच्या बॅटमधून. सूरजला कंटिन्यू ठेवण्यात आलेला चांगला बॉल आउटसाइड ऑफ सम फुलर लेन. वाइड यॉर्कर था और ऊपर खेल बैठे थे वहाँ पे अमीदुस जमा. देखिए कई बार ऐसा होता है कि बल्लेबाज अपने आप को यॉक कर लेता है, हिमसेल्फ यॉक. डोकं वर करू दिलं नाहीये जमाला, कारण जमाना आतापर्यंत सिंगलनं स्कोर बनवलाय स्कोर कार्डवर. 18 धावा आहेत. तो यावेळेला आवाज जोराने आलेला आहे होय, आणि पंचांचं बोर्ड आकाशामध्ये. पहिलं यश या ठिकाणी मिळून देत असताना सूरज खेणे. धक्का लागतोय दुसरा. मायरा स्पोर्ट्स संघाला जमा बॅक टू द डगआउट. अमीदुस जमा का विकेट आखिरकार हासिल किया. आइए देखते हैं किस तरह से अमीदुस जमा आउट हुए थे पिछली गेंद पर. ये देखिए क्रीज के कोने से किया, फिर आगे रखी हुई गेंद थी, पाँव नहीं चले थे, जगह से खड़े खड़े ड्राइव लगाना चाहते थे. किस ऑफ द बैट एंड रोज टू विकेट कीपर, थिक एट आउटसाइड एज एंड फाइनली अमीदुस जमा ऑन हिज वे. पिंटू न्यू बॅटर. प्रेम आणि पिंटू ही जोडी आता तुम्ही मैदानामध्ये पाहतात. पिंटूनं जबरदस्त खेळ पहिल्या सामन्यामध्ये साकारला होता. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती तो करणार का? सूरजला यश मिळालं. सूरजचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करत असताना
डीपमध्ये कवसला बॉल ट्रॅव्हल होतोय, मिळेल फक्त एक धाव. स्कोर एका धावेने पुढे सरकते धाव फलकावरती 19-19. Confident looking stroke from Pinto off the mark with single. पिंटूनं मागच्या सामन्यामध्ये कमालीचा डाव साकारला होता. ओव्हर द विकेट सूरजला कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे आणि जो कॅप्टननं त्याच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासावर खरा उतरणारा हा गोलंदाज आहे. सध्या तरी ते काम त्याने केलं. आणखी एक डॉट चेंडू. Yes, no doubt at all. In Piondi Taluka, cricket is the super all-rounder. Suraj Kene as far as bat and as far as ball and as far as fielder. कम्प्लीट ऑलराऊंडर हा खेळाडू आहे. सध्या तरी गोलंदाजाची अप्रतिम भूमिका त्यानं बजावलेली आहे. वॉट बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी, बॅक टू बॅक डॉट येत आहेत. एकच धाव आतापर्यंत या ओव्हरमध्ये खर्च केली आहे सूरजनं. Great bowling, great bowling. Another fine delivery from Suraj Kene. या ठिकाणी आउटसाइड ऑफ सम मोस्ट ऑफ बॉल तो पिचिंग करतोय. चांगल्या पद्धतीने लाईन त्यानं मेंटेन ठेवली आहे. बॅटरचा वीक झोन तिथे आहे. प्रेम समोर यावेळेला विकेट टू विकेट लाईन होती. पुन्हा एकदा आर्यन भोईर ॲक्शनमध्ये. एकच धाव तिथे प्राप्त झाली. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा, 20ला 2. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना मायरा स्पोर्ट. 3 ओवर की समाप्ति. मायरा स्पोर्ट टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई 20 रन 2 विकेटों के नुकसान पे. देखना है कि अब सूरज केने ने अपने 2 ओवर में कुल मिला के 11 रन खर्च किए और 1 विकेट लिया. बॉलिंग में मेरे ख्याल से भिवंडी के लसित मलिंगा, कपिल केने को लगाया गया है. मिस्ट्री बॉलर. कौन भूल सकता है उस मैच को जो केंद्रीय राज्य मंत्री में खेला गया था. तारीख थी 26 फरवरी 2023 और उन्होंने वो रन नहीं दिए थे कारिवली के सामने. फिर ये कारनामा उन्होंने बाली ट्रॉफी में 22 मार्च को अंजाम दिया था जब बुरशीती के सामने उन्होंने 9 रन बचाए थे. दोनों बार उनके रन बचाना कप को जीता. बाली ट्रॉफी जीता और केंद्रीय मंत्री चषक भी जीता. कपिल केने साइड आर्म गेंदबाज है सामने की ओर से आते हुए. इस मरतबा कमाल की गेंद गुडलैंड पे पड़ने के बाद थोड़ा उछाल था गेंद में. बैठ के खेलना चाहते थे बल्लेबाज प्रेम बीड हुए. फील्ड प्लेसमेंटमध्ये आपण पाहतोय की फर्स्ट स्लीप तैनात करण्यात आलेली आहे. रेअरली दृश्य पाहतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कपिल की गेंद फ्लिक कर दिया है. बहुत खूबसूरत शॉट बैकवर्ड ऑफ द स्क्वायर. 6 रन. फुल टॉस बॉल आणि सरळ भिरकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. प्रेमच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला बघायला मिळाला. लगातार चे डॉट चेंडू तो खेळत होता, परंतु यावेळेला खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार उचललेला आहे कपिल केनेच्या विरोधात. या फटक्यांची गरज आहे. दबाव बनत चाललेला तो थोडाफार का होईना प्रेशर रिलीज करण्यासाठी असे फटके येणं गरजेचे होते. षटकार आलेला. कपिल केने इस मरतबा कंट्रोल स्विंग किया ऑन साइड में. 1 रन. अशाच रणनीतीने खेळणं गरजेचं आहे. षटकार आला त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 27 वर. बढ़िया गेंद. ये ज्यादा कटी वाइड. लेग कटर चांगला आहे. चांगला कोण तयार करतो कपिलचा चेंडू. लेग ब्रेक ही तो करतो. सुई चीट की कोशिश. घी ना सीधी उंगली से निकल रहा है ना टेढ़ा कर रहे हैं तो निकल रहा है. इस वक्त टाइगर ऑफ टेमगर सतीश चौधरी का कहना है कि ये सबसे अच्छा शो आप देख रहे हैं. BC4 चैंपियन ट्रॉफी. उन्होंने अल्ताफ अली, अमोल पाटिल और सभी को शुभकामनाएं दी है. टीमों को ऑल द बेस्ट का है. वेलकम टाइगर. फार चर्चा खरं तर सुरू आहे. आपण पाहतो या BC4 चॅम्पियन ट्रॉफीची. यावेळेला चांगला बॉल आणि धावसंख्या
स्थिर धावफलकावरती पिंटू अक्षरशः चमकला होता पहिल्या सामन्यामध्ये, परंतु तो पिंटू आता इथे चाचपळताना दिसतोय, तांडव करतोय. याचं कारण गोलंदाजी उत्तम दर्जाची राहिली आहे. धावसंख्या 28, 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 4 ओवर की समाप्ति, रन बने 28, विकेटें गिरी है 2. टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई, दूसरा सेमीफाइनल मुकाबला चलता हुआ तुषार पाटिल फेम टीम तपस्या स्पोर्ट्स सोनाले बनाम अमीदुज्जमा फेम टीम मायरा स्पोर्ट्स के बीच. आपको एक बात और अलग बताऊं, देखिए आईपीएल जब आया ना, जब टीमों के पीछे ओनर आए, आपकी मालूमात के लिए कि भिवंडी क्रिकेट में 1999 से ओनर का चलन रहा है. हर टीम के पीछे एक बड़ा चेहरा था और 2006 से ये चलन फुल फ्लैश हो गया जब बी इंडियन ने एंट्री की, जब एनआर बोरपारा ने एंट्री की. म्हणजे असं म्हणू शकतो की आयपीएल पेक्षा 9 वर्ष अगोदर फ्रँचायझी क्रिकेट भिवंडीमध्ये सुरू झालं होतं. आर्यन भोईर गोलंदाजी करण्यासाठी आलेला, पंच करण्याचा प्रयत्न होता बॅकफुटला जात असताना. वर्सटाइल बॉलर आर्यन भोईर, फ्लेक्सिबल बॉडी आहे त्याची. कमाल के गेंदबाज हैं दीवा रत्न आर्यन भुईर. प्रेम समोर डॉट बॉल न सुरुवात करतोय. ओव्हर द विकेट, ऑफ कटर होता विथ द स्विंग. व्हाट अ शॉट, फेकून दिला बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. कितने जल्दी अपने आप को पोजीशन किया था, हालांकि जैसी गेंद अंदर आई तैयार थे मानो शॉट खेलने के लिए. पुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, डिलाइटफुल एंड सक्सेसफुल 6 रन्स. सुपर स्ट्रोक होता प्रेमच्या बॅटमधून. हा दुसरा षटकार आपल्याला बघायला मिळाला. एक मात्र प्रेम येथे खंबीरपणे उभा राहिलेला आहे मायरा स्पोर्ट्स संघासाठी. आर्यनचा वेगवान बॉल, यावेळेला पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह करत असताना व्ही शेप मध्ये वाईडिश लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हरला सागर पाटीलचं चांगलं क्षेत्ररक्षण. I think good cricket from Prem. Last one was he rooted the strike. आर्यन भोईर 5व्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. एक षटकार त्याच्या विरोधात पिंटू यावेळेला पूर्णपणे चाचपळताना दिसला. पहिल्या मॅचमध्ये फार सुंदर खेळला होता. इथे ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, एकच धाव तिथे मिळाली. धावसंख्या पुढे सरकत असताना हळूहळू 36 वर 70+ तरी किमान बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल मायरा स्पोर्ट्सला. सुपर बॉलिंग यावेळेला आउटसाइड ऑफ सम, थोडासा स्विंग पाहायला मिळाला. षटकारानंतर चांगली वापसी, बाउन्स बॅक आर्यन भोईरचा पाहायला मिळाला या षटकामध्ये. धावसंख्या स्थिर धावफलकावरती 36. प्रेम समोर. यावेळेला पुन्हा एकदा विकेट टू विकेट ही लाईन होती. एकच धाव इथे मिळाली. फार वेगानं षटक आर्यन नेहमी कंप्लीट करत असतो. एक वेगवान गोलंदाज आहे आणि वेगवान गोलंदाजासाठी ते सोपं नसतं. 5 षटकं या ठिकाणी संपलेले आहेत. 5 षटकांचा केस संपल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 37. 37ला 2 आफ्टर लुझिंग टॉस. बॅटिंग फर्स्ट टीम मायरा स्पोर्ट. देखिए 5 ओवर की समाप्ति पे रन बने 37, विकेटें गिरी है 2. 8 विकेट हाथ में और लगता है कि अब पंची को उड़ान भरना हो तो अपने परों को खोलता है और बल्लेबाज को उड़ान भरना हो तो फिर वह अपने बाजुओं को खोलता है. रिस्क तो लेना होगा, रिस्क वहीं लेता है जो बहादुर रहता है. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. वैसे भी रिस्क और इश्क बहादुरों का ही काम है. हिमतीनं खेळावंच लागेल. कपिल केने को कंटिन्यू रखा गया है. इस मर्तबा फोर्स किया है, पीछे खिलाड़ी हैं, स्कायर है, बढ़िया जज किया लेकिन आखिर में छोड़ दिया. डायरेक्ट थ्रो भी लगा, दोनों बल्लेबाज बच गए. थोड़ा नाराज है वहां पर कपिल केने. जिस तरह का कैच छूटा है लॉन्ग ऑन के खिलाड़ी वैभव माली के हाथ से. चांगल्या पद्धतीने तो झेल खाली आला होता, परंतु झेल कन्वर्ट त्याला करता आले नाही. जास्त इझी घेण्याचा प्रयत्न राहिला. कपिल केने उड़ाया है, अब की बार मौका नहीं. गेंद स्टैंड के बाहर 6 रन. व्हाट अ शॉट.
जबरदस्त फटकेबाजी करतोय. तिसरा षटकार प्रेमच्या बॅट मधून आलेला आहे. माय नेम इज प्रेम. ये गेंदबाजों पर प्यार नहीं करेंगे. जबरदस्त खेळ साकारतोय विथ द बॅट. 45वा धाव फलकावरती. प्रेम तपस्या स्पोर्ट्स के गेंदबाजों से दो दो हाथ करते हुए और स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 45। हमारे बीच सम्माननीय बल्लेबाजी इस वक्त प्रेम नहीं बल्कि प्रतीक चौधरी कर रहे हैं। सॉरी फॉर करेक्शन, इस मरतबा पैरों पे लगी है। ऑफिस टोस खेलना चाहते थे ऑन साइड में, लेग बाय। चांगला बॉल यावेळेला चांगला पूर्ण लांबीचा चेंडू हाताळला. थोडा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 46. पिंटू चौहान सामना कर रहे हैं। इस मरतबा उन्होंने फोर्स किया, आपकी बार गलती नहीं होगी। कैच आसानी से पकड़ा है और आउट होके जा रहे हैं। पिछले मैच में अच्छी बल्लेबाजी की थी, इस मैच में ऑफ कलर रहे पिंटू चौहान। विकेट नंबर 3 गिरता हुआ यहाँ पर मायरा स्पोर्ट्स का। नाही, खराब डाव त्याचा आज बघायला मिळाला. 6 चेंडूंचा सामना करत असताना फक्त 2 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. फार लो स्ट्राईक रेटनं तो फलंदाजी करताना दिसला. 46ला तिसरा धक्का. नवीन बॅटर मैदानामध्ये मोहितने जबरदस्त खेळ साकारला होता पहिल्या सामन्यामध्ये विक्टोरियनच्या अगेन्स्ट. बिल्कुल मैन ऑफ द मैच थे। 19 रन भी बनाए थे और 4 विकेटें भी ली थी। सामना करें गेंदबाज कपिल केने का। कपिल केने ओवर नंबर 6 कर रहे हैं। अभी भी टोटल तो अच्छा है क्योंकि इसके बाद 2 डेथ ओवर बचे हैं जहाँ पर मोहित और प्रतीक अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं। प्रतीक अभी भी अच्छा खेल रहे हैं, 3 सिक्सर जड़ चुके हैं और कुल मिलाकर 22 पे बल्लेबाजी कर। ओ बाल बाल बच गए वहां पर, अपने आप को यॉक कर लिया था मोहित ने। सुंदर सुंदर वापसी बघायला मिळाली या षटकारानंतर. प्रतीकच्या फलंदाजीचा आपण खेळ वगळता आपण कपिल केने इस मरतबा दूर चले गए, डॉट गेंद। ऑदर्स बॅटमन असं वाटतं की एका वेगळ्या ट्रॅकवर ते खेळतात. प्रतीकनं जो खेळ साकारला आणि बाकीचे जे बॅटर्स आहेत ते ज्या पद्धतीने चाचपळताना दिसलेले आहेत. देखिए अंपायर को देखने से कुछ नहीं होगा, आपके पास रिव्यू है। 6 ओवर की समाप्ति मायरा स्पोर्ट्स ने बनाई है। 46 विकेटें गिरी है। 3 मोहित ने अपना खाता नहीं खोला। 22 पे बल्लेबाजी कर रहे प्रतीक चौधरी। चांगला स्पेल बघायला मिळाला कपिल केनेचा. 2 ओव्हर्स त्यांना हाताळल्या, 17 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याला मिळाली. अंडर 10 10च्या कमी ज्या ज्या वेळेला रन्स खर्च करत असतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक चांगली इकॉनॉमी म्हटली जाते. इकॉनॉमिकल स्पेल म्हटला जातो. आर्यन आता गोलंदाजी करण्यासाठी आला 7व्या ओव्हरमध्ये. आर्यन भोईर सेमीफायनल नंबर 2, दुसरा सेमीफायनलचा सामना जो जिंकेल तो फायनलमध्ये चॅलेंज स्पोर्ट्सच्या विरोधात आपल्याला बघायला मिळेल. प्रतीककडे आता जास्तीत जास्त स्ट्राईक एंड असणं गरजेचं असेल मायरा स्पोर्ट्सच्या दृष्टिकोनातून. आर्यन भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रतीक समोर सोडून दिला बॉल. थोडासा शफल झाला, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला फलंदाजांनी रिव्ह्यू घेतलेला अंपायरच्या अगेन्स्ट चॅलेंज या ठिकाणी दिलेला आहे. टीव्ही अंपायर हेमंत शेट्टी सर आपल्यासोबत जोडले जातील. एक रिव्ह्यू. इट्स अ फेअर बॉल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ज्या ज्या वेळेला तुम्ही शफल होता त्या त्या वेळेला तुम्हाला ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत सेकंड लाईन ही ग्राह्य धरली जाते. आर्यननं चांगली सुरुवात केली आहे. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, परंतु यावेळेला पूर्णपणे यॉर्कर लेन मागो ज्या पद्धतीने बॉल रिलीज केला असं वाटतच नव्हतं की इतका पुढे पडेल. देखिए आर्यन भोईर ने एक सीजन में पायनियर के लिए भी खेला था और वो जो जोड़ी थी मारूफ भाभे और आर्यन भोईर की,
उस जोड़ी ने काफी धमाल मचाया था विकेटें लेकर। हो अगदी बरोबर सांगितलं. यंगस्टर दोन्ही यंगस्टर गोलंदाज, परंतु किती मॅच्युरिटी त्या दोन्ही गोलंदाजांमध्ये होते आणि चांगली भागीदारी त्या दोन गोलंदाजांची आपण बघत राहिलो. मोहित समोर यावेळेला मिसटायमिंग आहे, मिड ऑफला क्लिअर करण्यामध्ये यशस्वी ठरला. दर्शनच्या डोक्यावरनं बॉल जरूर गेला, परंतु लॉंग ऑफचा फिल्डर सूरज बॉलवरती येतोय आणि 2 धावा, एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली मोहितनं. मोहित ऑफ द मार्क विथ सिंगल. टीमची टोटल 48 धावा. षटक क्रमांक 7 सुरू आहे. महंगा पड़ सकता है ये कैच छूटना, क्योंकि मोहित अच्छे टच में चल रहे हैं। आर्यन भोईर, दिवारत्न, प्रतीक चौधरी समोर. चांगला खेळ दोन्ही यंगस्टर क्रिकेटरचा आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक, कव्हर ड्राईव्ह. प्रत्येकी बॉल मिडल करतोय, हे फार महत्वाचं आहे. प्रत्येक हा देखील युवा खेळाडू आहे. एवढेही वर्ष तो क्रिकेट खेळत आला नाही, परंतु त्याच्यामध्ये असलेला गुणकौशल्य तो सध्या सादर करतोय. आय थिंक प्रतीक चौधरी मॅन फ्रॉम कामतघर, ग्रामीणसाठी देखील तो चांगला खेळत आलाय. हो यावेळेला स्विंग करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. मोहित पाटीलची विकेट धोक्यात. प्रतीक विषय डाउन दी बॉल, नो मिस्टेक, फलंदाज बाद. खराब शॉट खेल के आउट हुए वहां पर मोहित पाटिल। ऑफ स्टंप के बाहर से स्वंग किया था, सिर आसमान में, गेंद आसमान में, आसान सा कैच। प्रतीक विषय वहां पे थे जिन्होंने इस कैच को लिया है। पीटीसी के डायमंड खिलाड़ी हैं प्रतीक विषय। आर्यनला आणखी एक सफलता मिळाली. आर्यनला पहिल्या षटकामध्ये आय थिंक सफलता मिळाली नव्हती, विकेट लेस होता, परंतु पहिल्याच मॅच मध्ये BC4 मध्ये ह्या पहिल्या लढतीत सोनाली संघासाठी त्यांना देखील एक विकेट मिळवली आहे. धावसंख्या 49. शाहिद खान का शो देखना ना भूलिए। एकता ट्रॉफी पड़गा 2 से 5 जनवरी, नए साल में नई एकता, जिसमें BC4 फॉर्मेट, पीटीसी ग्रामीण और भिवंडी ग्रामीण, डे नाइट. क्या बात आहे. बिगेस्ट शो म्हणजे क्रिकेटर्ससाठी पर्वणी असेल. नवीन नवीन प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न. जावेद न्यू बॅटर. हो व्हॉट अ शॉट, सिग्नेचर स्ट्रोक आहे, स्लॉग स्वीप. षटकार आर्यनच्या विरोधात. वार क्या है, बुधवार। ये जो जावेद फारूकी है ना, जब भी बल्लेबाजी को आते हैं तो वार करते हैं और गेंदबाजी को आते हैं तो शिकार करते हैं। क्या कॉन्फिडेंस था शॉट में। सिग्नेचर स्ट्रोक जरूर खेला है, लेकिन देखिए कुछ ऐसे खिलाड़ी हैं जिनके आ रहे एज नहीं आ रही है, चाहे फिर दीपक मडवी हो, हालांकि उन्होंने रेगुलर क्रिकेट अभी छोड़ा और 40+ खेल रहे, 250 मारे थे उस दिन। जावेद हो, प्रमोद मात्रे हो, अमोल पाटिल हो, स्वयं। स्कोर है इस वक्त 55. म्हणजे जनरेशन बदलत राहतील, परंतु खेळ या खेळाडूंचा बदलणार नाही. नक्की आपण सांगू शकतो बाबे सर की मनोज भोईरच्या विरोधात देखील असे फटके मारले असतील जावेदनं आणि आता आर्यनच्या विरोधात मारतोय. देखिए मनोज भोईर एक ऐसे गेंदबाज थे जो 4 साल तक कोई भी बल्लेबाज उनको खुल के नहीं खेला। जब 5वां साल लगा और कालेर में खासदार कप हो रहा था तो पायनियर टीम ने पहले उन पे अटैक किया, जुल्फिकार ने, और फिर पायनियर ने वो कप ही जीत लिया। बहुत ही करारा पंच, पीछे खिलाड़ी जाल में फंस गए। प्रतीक चौधरी बढ़िया बल्लेबाजी के बाद लौटे, 26 रन बनाए। जबरदस्त इनिंग, एक फायटिंग इनिंग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. ज्या ट्रॅकवर बॅटर्स थोडेसे स्ट्रगल करत होते तिथे रन्स बनवल्या प्रतीक चौधरीनं आणि पुन्हा चांगली उभारी देण्याचा प्रयत्न मायरा स्पोर्ट्स संघाला त्याच्या वतीनं करण्यात आला. 55ला हा इथे धक्का लागतो. वैभव मालीला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली. एक दौर ऐसा भी भिवंडी सिटी क्रिकेट में गुजरा है, इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा। इस मर्तबा डॉट गेंद पायनियर धनेश के पीछे पड़ी थी, धनेश बी इंडियन के पीछे पड़ी थी।
तू मैं सिटी क्रिकेटमध्ये आपल्याला नक्की बघायला मिळतच असतात. वजह है ये शेरों की लड़ाई है, ये घोड़ों की लड़ाई नहीं है। बड़ा फॉर्मेट है, जिस तरह कंट्री फॉर्मेट रहता है उस तरह BC4 फॉर्मेट है। अच्छी गेंद आगे से काटा था, डॉट गेंद। विकेट वैभव माली बड़ा नाम है, पिछले साल ये खिलाड़ी इस ग्राउंड का हीरो रहा है। MJ ट्रॉफी, MJ सुपर लीग हुआ था, उसमें सुपर से ऊपर रहे थे वैभव माली। वैभव माली खेला है, पीछे खिलाड़ी है, एक और विकेट वैभव माली के खाते में जाती हुई। वैभव माली इस सीजन में ग्रामीण क्रिकेट में तो सुपर से ऊपर परफॉर्म कर रहे हैं, और कारण ये भी है कि कुछ महीने पहले उनकी शादी खाना आबादी हुई है। हे रिझन असू शकतं. काल प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्डही त्यानं मिळवला. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना त्याच्या संघानं चषकही जिंकला डुंगे येथे. तो आत्मविश्वास आज दिसून येतोय. नए बैटर अबरार डियो जा रहे हैं बल्लेबाजी को। दो गेंदें बची है अबरार डियो के लिए, सामना कर रहे हैं वैभव माली का। अब तक वैभव माली ने कोई रन नहीं दिया है, 2 विकेट लिए। क्या विकेट मेडन हम देखने जा रहे हैं इस सीजन का पहला वैभव माली। स्लिप लगा दिया गया है, सामना करेंगे अबरार डियो। पहली गेंद बढ़िया ड्राइव है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, एक ही रन। जावेद ने स्ट्राइक अपने पास रखा है, कुल 56। शेवटच्या बॉलवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्की असेल. मोमेंटम आपल्या बाजूनं करण्यासाठी मायरा स्पोर्ट्स संघाकडनं आणि वैभवला चांगला सुर्ग बसलाय. पहले सेमीफाइनल में 56 का लक्ष्य था, अब तक 56 बन चुके हैं, एक गेंद बची है मायरा स्पोर्ट्स की। वैभव माली जावेद फारूकी के लिए ऑफ स्टंप के बाहर वाइट, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 57 पे पहुंचा है। एक्स्ट्रा धाव या ठिकाणी जोडली गेली आणि धावसंख्या 57 धावा धावफलकावरती लागलेत. जावेदचा धाक गोलंदाजांमध्ये बघायला मिळालाय. वैभव जावेद को बीट किया ऑफ स्टंप के बाहर, तो कुल मिलाकर 58 का लक्ष्य रखा है सेमीफाइनल से फाइनल में पहुंचने के लिए टीम तपस्या स्पोर्ट्स सोनाली को। एक छोटा सा ब्रेक, हम यूं गए और यूं आए, आप बने रहिए हमारे साथ और देखते रहिएगा BC4 चैंपियन ट्रॉफी सीजन 2 2024। सेकेंड इनिंग में मेरे साथ जुड़ जाएंगे कंप्यूटर कमेंटेटर शुभात धुमाल। देखिए 1065 टूर्नामेंट में सबसे ज़्यादा मेरे साथ कमेंट्री की पब्लिक फिगर वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर ने, लगभग 350 के ऊपर। लेकिन उसके बाद अगर हम देखते हैं तो शुभात धुमाल, अजय गरत, ये वो नाम है जिन्होंने सबसे ज़्यादा मेरा साथ निभाया है। उसके बाद हरीश पंड्या का नाम आता है, संदेश पाटिल आते हैं, सुनील पवार आते हैं, कुणाल दाते आते हैं, और सभी ने सुपर साथ निभाया है। बहरहाल एक छोटा सा ब्रेक, आप बने रहिए हमारे साथ। स्टे ट्यून विथ अस ऑन प्रिंस मूवीज।
धन्यवाद सिद्दीक बाबे सर. सेकंड सेमीफायनल आपण बघतोय. पहिल्या सेमीफायनलमध्ये लक्ष्य आपल्याला पाहायला मिळालं होतं ते 56 धावांचं आणि इथे मात्र लक्ष्य 58 धावांचं पाहायला मिळतंय. आज पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये चॅलेंज स्पोर्ट्सचा भिवंडी संघाचं चॅलेंज बर्फानी बाबा टेमघर संघाला फेलतं आलं नव्हतं आणि त्या सामन्यामध्ये जर बघितलं तर चारी मुंडा चित केलं होतं बर्फानी बाबा टेमघर संघाला चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या संघाने. आणि लागोपाठ आपण पाहतोय BC स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफीमध्ये चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाने दुसऱ्यांदा अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. मित्रांनो आपण पाहतोय सिटी क्रिकेटचा रंग गुलाबी BC स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी चॅम्पियन ट्रॉफी V24मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. माझ्यासमोर आपण बघतोय ज्यांच्या माध्यमातून 1000पेक्षा नक्कीच जास्ती स्पर्धा टुर्नामेंट कव्हर केल्या गेल्या आहेत असे आमचे नक्कीच सिद्दीक बाबे सर आणि समीर ठाकरे सर यांचा आवाज देखील आपण ऐकतोय. पहिल्या दिवशी आपण मनीष पाटील सरांचा देखील आवाज ऐकला होता. अतिशय चांगल्या क्रिकेटचं आयोजन आपण पाहतोय. BC फॉर्मॅटची खरं तर प्रतीक्षा केली जात होती. ज्याप्रमाणे एखादा चातक पक्षी पावसाच्या आतुरतेने वाट पाहत असतो त्याप्रमाणे भिवंडीमधील नव्हे तर भिवंडी बाहेरचं देखील क्रिकेट रसिक BC फॉर्मॅटच्या क्रिकेटची वाट पाहत होता आणि ती प्रतीक्षा मात्र आता संपलेली आहे. कारण आपण पाहतोय या BC फॉर्मॅटला सुरुवात देखील झालेली आहे आणि सिद्दीक बाबे सरांनी म्हटल्याप्रमाणे आणखीन 6 ते 8 संघ आता मात्र या फॉर्मॅटमध्ये नव्याने दाखल होतील यातील मात्र शंका नाही. कारण या फॉर्मॅटने नक्कीच आपण पाहतोय मोठमोठे खेळाडू अगदी नक्कीच आपण पाहतोय ISPL सारख्या मोठ्या स्पर्धांपर्यंत देखील पोहोचलेले आहेत. ज्यापैकी एक आपण VIP डायझवर देखील पाहतोय प्राऊड ऑफ भिवंडीचा गौरव आपण पाहतोय. भावेश पवार देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. VIP डायझवर त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट मात्र आता आपण पाहतोय कारण टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटपटूंना देखील सुखीचे दिवस आलेले आहेत. कारण ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेने नक्कीच ते दालने उघडले आहेत. कारण मोठ्या बोलीने खेळाडू नक्कीच आपल्याला अनेक संघामध्ये जाताना मिळाले आहेत. त्यामध्ये आपण पाहतो कारण अंबालासारखा खेळाडू पहिल्या वर्षी 27 लाखला नक्कीच गेला होता आणि त्यानंतर आता मात्र 20.5 लाखला पुन्हा एकदा त्याच्यावर बोली लागलेली आहे. अनेक खेळाडूंना खरं तर मोठी दालने उघडले गेले आहेत. म्हणजे टेनिस क्रिकेट आता एक व्यावसायिक क्रिकेट बनलेलं आहे आणि त्याची सुरुवात खरं तर BC फॉर्मॅटमधूनच आपण पाहतोय की मोठमोठे खेळाडू नक्कीच भिवंडीसारख्या BC फॉर्मॅटमधील खेळाडू होता ISPL स्पर्धेपर्यंत देखील पोहोचलेले आहेत. सलामीजुडी मैदानामध्ये आपण पाहतोय आव्हान आहे ते 58 धावांचं आणि 58 या धावांचं आव्हानाचं पाठलाग करण्यासाठी सलामीजुडी मैदानामध्ये दाखल झालेले आहे. प्रतीक विसे मॅन फ्रॉम वाफाले विथ सूरज केने मॅन फ्रॉम गोरसई ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घालण्यासाठी जबाबदारी गोलंदाज उमेश तरे मॅन फ्रॉम खारबाव याच्यावर सोपवले गेलेले आहे. 58 धावांचं लक्ष्य आहे. P1चं पहिलं षटक घेऊन आलेलं आहे गोलंदाज उमेश तरे. तर सामना करेल फलंदाज सूरज केने. याही सामन्यामध्ये मोठं लक्ष नक्कीच पाहायला मिळत नाही कारण आपण पाहतोय पहिल्या दिवशी अगदी 90 पार संघ जाताना पाहायला मिळाले होते. पहिला चेंडू देखिए सूरज केने उन बल्लेबाजों में जिन्होंने 6 गेंदों में 6 चौके लगाए, इन्होंने 7 लगाए थे और वड़गढ़ में बात है 25 जनवरी की और इनके नाम रिकॉर्ड है कि एक इनिंग में 14 चौकों का. यहाँ पे अगर सिक्सर की बात करें तो किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख ने लेट राजीव गांधी ट्रॉफी में 8 अप्रैल 2016 को लगाए थे 14 सिक्सर जो एक रिकॉर्ड है. इथे मात्र इनफिल्डच्या वरून व्हॉट अ शॉट खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑनच्या वरून पाहायला मिळतोय षटकार. सूरज केने का पूरा इतिहास उठा के देखिए आप, चाहे ग्रामीण क्रिकेट हो चाहे BC4 क्रिकेट हो,
या ये जल्दी चले जाते हैं या मैच लेके चले जाते हैं. नक्कीच. आणि षटकारीने इथे मात्र त्याने अकाउंट ओपन केले आपण पाहतोय. डायसिंग अंदाजाने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. सुरेश केनेने लक्ष आपण पाहतोय 58 धावांचं आणि ते लक्षात घेऊन हा मोठा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळी उंचच उंच, लांब जाईल की नाही पाहावं लागेल आणि लांब देखील गेलेला आहे. आणखीन एक षटकार, 2 में 2 ठोकर आले. टाउरिंग सिक्स बल्ले का स्विंग देखिए. ये देखिए गेंद दूर गगन की छाव में तारामंडल में भेज दिया है गेंदबाज उमेश तरे को. तरे विरुद्ध खडे खडे हे फटके खेळले आहेत आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या वरून डॉरफुल टच चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने परतावं लागेल फलंदाजला, डगवरच्या आश्रयाला. वापसी करताना उमेश तरे, फलंदाज बाद. सूरज केन्याची खेळी संपुष्टात. बढ़िया कैच पकड़ा है आफ्ताब अंसारी ने. आफ्ताब अंसारी फील्डर ऐसे हैं जो कहीं भी डाइव करके कैच पकड़ते हैं. फुल टॉस गेंद थी, लालच में आ गए, थोड़ा अपने आप को रूम नहीं दे पाए और सीधा गेंद डीप एक्स्ट्रा कवर और वाइडिश लॉन्ग ऑफ के बीच का जो इलाका है वहां पे जाती हुई पहला झटका. सुरुवात चांगली पाहायला मिळाली होती. खरं तर सूरज केने पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकारांनी तिसऱ्या मोठा फटका घेण्याचा प्रयत्न त्याचा असफल ठरतोय. आता मात्र नवी बॅटर तंत्रशुद्ध फलंदाज अजय भोईर आता मात्र 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. ये कमाल के खिलाड़ी अजय भोईर बहुत ही कंप्लीट टेक्निक बैट्समैन है और अजय भोईर की खासियत है कि गेंद के मेरिट पे खेलते हैं और ये खासियत है कि दोनों हैंडल बहुत अच्छा यूज करते हैं. शॉर्ट बैकलिप से रन्स को रोटेट करते हैं और जब जरूरत पड़ती है तो बड़े स्ट्रोक लगाते हैं. अगदी बरोबर. अगदी चेंडूच्या मॅरिटनुसार आणि जशी सिच्युएशन असेल तशी फलंदाज देखील त्याची पाहायला मिळते. सिंगल डबल नक्कीच मोठे फटके देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून भिवंडी तालुक्यामध्ये त्याची ख्याती आहे आणि अनेक वर्षापासून हा खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहे. पहिलं षटक मार्गस्थ उमेश तरे पहिलं षटक बदलतोय. राईट आर्म ओव्हर द स्टंप, केवळ चेंडूला पुश केलेला आहे. पुश करो खुश राहो. सिंगल आपलं अकाउंट ओपन करतोय. Look at the class of Ajay Bhoir. He covers his stumps and loose bottom and push for a single. संघाची धावसंख्या सिंगलने 13 वर पोहोचते. 58 या लक्ष्याचा पाठलाग तपस्या स्पोर्ट्स करतोय. तुषार पाटील फॅम टीम आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळते फलंदाजी करताना. पावलांचा वापर करून हा फटका केला मात्र मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉटन बॉलच्या रूपाने. दुसरा फलंदाज बाद. प्रतीक विषय बॅक टू पॅव्हिलियन. शून्य पे आउट हुए. क्या कमाल की गेंद की थी उमेश तरे ने. देखिए बल्लेबाज को आगे बढ़ते देखा, लेग ब्रेक डाली, अगेंस्ट द टर्न खेला, ऊपर लगी और दूसरा झटका लगा है तपस्या स्पोर्ट्स सोनाले को. कभी कभी ज्यादा जल्दी भी नुकसानदेह होती है और कभी कभी ज्यादा इंतजार भी भारी पड़ जाता है. एक ओवर की समाप्ति, रन बने 13 जबकि लक्ष्य है 58 रनों का तपस्या स्पोर्ट्स सोनाले के सामने. अमीदुज्जमा ने फिर से टीम हैंडल किया है और नए बैटर मैदान में डगआउट से इस वक्त नमूदार होते हुए राज पाटिल नहीं कपिल केने को भेजा है पिंच हिटिंग के लिए. रणनीति को बदल दिया वहां पर. आप देख रहे हैं BC4 चैंपियन ट्रॉफी का दूसरा सेमीफाइनल मुकाबला. BC4 चैंपियन ट्रॉफी अब तक लाए अल्ताफ वाली सर, BC4 के अध्यक्ष अमोल पाटिल, साथ ही साथ मांगीलाल पालीवाल मेंबर ऑफ BC4, बंटी शिल्के, साथ ही साथ दिनेश चौधरी, अमीदुज्जमा एंड शोएब मेमन एंड अदर्स. खेल की शुरुआत होती हुई दूर वाले छोर से गेंदबाजी की कमान देखना है किसके हाथ में दी जाती है. कल डे बिफोर यस्टरडे मोनिस ने बहुत अच्छी लेग ब्रेक गेंदबाजी की थी.
मायरा की तरफ से, लेकिन गेंद हाथ में इस वक्त दी गई है मोहित के। मोहित का सामना करेंगे अजय भुईर। स्विंग कर दिया है, पीछे खिलाड़ी हैं, मस्तक पे दस्तक, 6 रन। कहा था ना मैंने कि अजय भुईर बहुत जल्दी गियर बदल लेते हैं। हे तो छोटा पॅकेट आहे लेकिन बडा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट गन ऑफ दीवा, कमाल का स्ट्रोक। बहुत ही मशहूर कमेंटेटर नबील दिवकर ऑनलाइन हमारे साथ हैं, आपका भी स्वागत है। रिस्क लिया था, और मैं तो कहता हूं कि रिस्क और इश्क बहादुर लोग ही कर सकते हैं। छोटी बैकलिप से केवल गाइड किया गेंद को बैकवर्ड पॉइंट पे, 1 रन। ये अजय भुईर है, ये सर पे बर्फ रख के बल्लेबाजी करते हैं। अगदी बरोबर. या अगोदर त्यांनी मोठ्या ब्लॅकचा वापर केला होता आणि त्यानंतर छोट्या ब्लॅकचा वापर करताना तो पाहायला मिळतोय. म्हणजे जसा चेंडू तसा समाचार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. भिवंडी तालुका क्रिकेट में कुछ खिलाड़ी ऐसे जो टीम के मोहताज नहीं, उनकी अपनी आइडेंटिटी है। इस मरतबा टैप करने की कोशिश, कट के अंदर की जानी बाई, जगह नहीं थी वहां पर। कपिल केने याला वडते दिलेले आहे. खरं तर आपण पाहतोय कपिल केनेची खरं तर ओळख एक गोलंदाज आहे, मात्र फलंदाजीमध्ये त्याला पुढे पाठवण्यात आलेलं आहे. मोहित उछाला है, फील्डर नीचे आ रहे हैं। कपिल केने शून्य का चश्मा पहन के डगआउट लौटते हुए। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत तर पाहायला मिळाला होता, मात्र स्थिर डोकं नव्हतं आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय डोकं आकाशाकडे आणि चेंडू देखील आकाशामध्ये झेलबाद रूपाने कपिल केने ह्या बाजूने फॉलमध्ये परतताना तिसरा फलंदाज बाद होतोय तपस्या स्पोर्ट्सचा या संघाचा. आव्हान 58 धावांचा 58 लक्षाचा पाठला करताना आतापर्यंत 20 धावा आपल्याकडे झलकल्या गेलेल्या आहेत. न्यू बॅटर सागर पाटील मॅन फ्रॉम पोगाव आता मात्र मैदानामध्ये मिडल ऑर्डरमध्ये मधल्या फलीमध्ये 5व्या क्रमांक खेळण्यासाठी येतोय. नए बैटर सागर पाटिल आए हैं। विकेटें अब तक देखिए 3 गिरी है, और मोहित को मिलने वाली ये पहली सफलता है। आप देख रहे हैं BC4 चैंपियन ट्रॉफी का दूसरा सेमीफाइनल मुकाबला ऐतिहासिक DD स्पोर्ट ग्राउंड बिनार से। मोहित का सामना करेंगे सागर पाटिल। अजय भुईर ने जाके कुछ समझा है। अजय भुईर हमेशा अकॉर्डिंग दी सिचुएशन बल्लेबाजी करते हैं। बैकफुट पे गए, हल्के हाथों से टैप किया, बढ़िया रनिंग, 1 रन पूरा। स्कोर आगे सरकता हुआ इस वक्त पहुंचा है 21 रन 3 विकेटों के नुकसान पर। तपस्या स्पोर्ट्स सोनाले। अजय भुईर ऑन स्ट्राइक, इज अ की प्लेयर। अपरकट करने की कोशिश, अतिरिक्त उछाल था, बीट हुए अजय भुईर। 2 ओवर की समाप्ति, रन बने 21, विकेट गिरे 3, बचे हुए 6 ओवर में यहां से जो रन दरकार है वो है 37। दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 21 आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद झालेले आहेत, मात्र अजय भोईर अजूनही खेळपट्टूवर आहे आणि न्यू बॅटर आपण पाहतोय सागर पाटील खेळपट्टूवर पाहायला मिळतोय. BC4 चॅम्पियन ट्रॉफी मित्रांनो आपण पाहतोय. सिटी क्रिकेटचा रंग गुलाबी आपण पाहतोय BC4 चॅम्पियन ट्रॉफी. आणि BC4 चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे, कारण गुलाबी थंडीचा महिना सध्या सुरू आहे आणि सिटी क्रिकेटचा गुलाबी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय.
उमेश तर याला कंटिन्यू ठेवलं गेलेलं आहे. सिटी इमर्जिंग क्रिकेटमध्ये या सलग 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम देखील या गोलंदाजाचं नावे आहे आणि ज्याने परशुराम टावरे स्टेडियमवर हा विक्रम प्रस्थापित केला होता सिटी इमर्जिंग क्रिकेटमध्ये. आणि तोच गोलंदाज आता मध्ये कंटिन्यू देखील आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी P1चं पहिलं षटक हाताळलं होतं त्याला कायम ठेवलं गेलेलं आहे. तर सामोरं जाईल फलंदाज सागर पाटील. इथे मात्र वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, दिशा भरकटतोय गोलंदाज. दिशेनं चेंडू पाहायला मिळतोय. सिंगल संघाची धावसंख्या 22 वर पोहोचते. आव्हान 58 धावांचं आहे. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. त्याचं पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये चॅलेंज स्पोर्ट्स संघाचं आव्हान बर्फानी बाबा टेमगड संघाला पेलता आलं नव्हतं. इथे मात्र फोर्स केलं चेंडूला, चेंडू निघून जाईल लॉंग ऑन रिझन मध्ये. इथे मात्र आपण पाहतोय मिसफील्ड पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. नक्कीच आपण पाहतोय चांगला प्रयत्न, कारण आपल्या संघासाठी तब्बल 4 धावांचं संरक्षण करताना आफ्ताब अंसारी थे वहाँ पे, अपने आप को पूरा स्ट्रेच करके उन्होंने ये सिक्सर को अंदर फेंका है. वन ऑफ द ग्रेट फील्डर. लुक द कमिटमेंट ऑफ आफ्ताब अंसारी. 4 धाव आपल्या संघासाठी सेव्ह करताना आपण पाहतोय. धावसंख्या 24 वर पोहोचते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. उमेश तरे आपल्या स्पेलमधील शेवटचं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. तर पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज सागर पाटील. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. रिव्हर्स फटका, वाड शॉट, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. 1 बाउंस सीमा पारला. 4 धावांसाठी चौकार. गजब का शॉट, गजब का शॉट खेला है वहां पर. ये देखिए स्विच हिट और स्वीट हिट. 4 रन. सागर पाटील आपण पाहतोय आणि मी नेहमीच म्हणतोय सागर पाटीलच्या बाबतीत की या पोगावची मुलं एक वेळ मॅगी खाणं विसरतील, मात्र सागर सॅगेची बॅटिंग पाहणं नाही विसरत. ड्रोन मेडिकल से शानू ने भी इस चैंपियन ट्रॉफी की काफ़ी सराहना की है. कहा है कि BC4 का क्रिकेट शुरू हुआ मानो भिवंडी में क्रिकेट की बाहर. 28 वर पोहोचते धावसंख्या. इथे मात्र फटका चांगला आहे, मात्र गॅप स्वतः आलेला आहे. आपण पाहतोय मिडविकेट कव्हर रिझनमध्ये थोडंसं मिसफील्ड देखील पाहायला मिळतंय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. 29 जवळ 29. आणि इथून बरोबर 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. निम्मा पल्ला गाठलेला आहे. निम्म्या धावांची आवश्यकता आहे. केवळ चेंडूला ढकलले कव्हर पॉइंट रिझनमध्ये या सिंगलसाठी. दिस इज द क्लास. दिस इज द क्लास बैटिंग फ्रॉम शॉटगन ऑफ दीवा अजय भुईर. He pushed as ball square of the offside for a single. तिसरं षटक मार्गस्थ आहे. उमेश तरे आपल्या स्पेलमधील शेवटचं षटक हाताळतोय. राईट मोर द स्टंप. इथं मात्र चेंडूला लॉप केलेला आहे. लॉपटेड फटका, चेंडू निघून जाईल मिडविकेटच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. बढ़िया स्ट्रोक खेला है. ऑफ स्टंप के बाहर से लपेटा था अपने बल्ले पर. स्लॉक स्वीप था और गेंद मिड विकेट बाउंड्री के ऊपर जाती हुई 6 रन. स्कोर उछलता हुआ पहुंचा है 36 रनों पर 36 ऑन दी बोर्ड. मजबूत स्थितीमध्ये सध्या आपण बघतोय तपस्वी स्पोर्ट्स सोनाली हा संघ. आणखीन मोठा फटका, यावेळी हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. आणखीन एक षटकार. सागर पाटील सॅग ऑन फायर. दूसरे शॉट ने तो गेंदबाजी की हवा निकाल दी और महंगे साबित हुए उमेश तरे. 2 ओवर में कितने रन खर्च किए. पहले ओवर में 13 रन देके 2 विकेटें जरूर ली थी, लेकिन दूसरे ओवर में उन्होंने 21 रन. इसका मतलब है 2 ओवर और कुल मिला के 34 रन दे डाले उमेश तरे ने. 3 ओवर की समाप्ति के बाद बहुत स्ट्रांग पोजीशन तुषार पाटिल फेम टीम की है. इस वक्त 42 रन है और 3 विकेट गिरे. सागर पाटिल ऑन फायर. देखना है कि चर्चा हो रही है किसको गेंदबाजी दी जाए.
सागर पाटील अक्षरशः बरसलाय. आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार जणू काही पोगा इथूनच तो सेट होऊन आलेला आहे. आणि सध्या सागर पाटील या फलंदाजाला टेनिसचा चेंडू फुटबॉल दिसतोय, ज्याप्रमाणे तो फटकेबाजी करतोय. खूपच मजबूत स्थितीमध्ये या तपस्वी स्पोर्ट्स सोनल संघ पाहायला मिळतोय. गेंदबाजी में आफताब अंसारी को बुलाया गया है, जबकि आसमान में आफताब आबोताब से चमक रहा है. आफताब अंसारी, ओ अजीबो गरीब शॉट, कहाँ खेलना चाहते थे और कहाँ गेंद गई. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 43. धीरे धीरे लक्ष्य की तरफ बढ़ती हुई तपस्या स्पोर्ट्स सोनाले. हल्की हवा इस वक्त चल रही है. सागर को बढ़िया ड्राइव, लॉन्ग अप पे खिलाड़ी, 1 रन आता हुआ स्कोर में. स्कोर आगे सरकता हुआ 44 पे पहुंचा है 44. चांगली भागीदारी देखील या 2 फलंदाजांवर पाहायला मिळते. आफताब, अच्छी गेंद बैठ गई थी. अच्छा बॉलिंग एक्शन है आफताब अंसारी का. अभी भी जूझ रहे हैं. सामना करेंगे अजय भोयर, वन ऑफ द साउंड टेक्निकल प्लेयर. कंट्रोल पुल शॉट खेला है, पीछे प्रोटेक्शन है डीप स्क्वायर लेग पे, 1 से ज्यादा कुछ भी नहीं. स्कोर आगे बढ़ता हुआ तपस्या का पहुंचा है 45. आफताबची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कारण आतापर्यंत 4 चेंडू हाताळल्यात, फक्त 3च धावा खर्च केल्यात. मोठे फटका खेळण्याचं स्वातंत्र्य आतापर्यंत त्याने दिलेलं नाही. आफताब अंसारी सामने की ओर से आते हुए ऑन द राइज खेलने की कोशिश, ऊपरी सिरा, पहले बाउंस पे गेंद पहुंची शॉर्ट थर्मेन में, 1 रन. 46 पे पहुंचा है स्कोर. धीरे धीरे यहां से जीतने के लिए 12 रन और चाहिए. काफी ओवर्स बचे हैं, विकेटें भी हाथ में है. सागर पाटिल ने 2 सिक्सर लगा के मैच को थोड़ा सा एक तरफा कर दिया. स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद. ओवर समाप्त होते हुए 4 कुल स्कोर है 46. ओवर बचे हैं 4 और 24 गेंद में आधे रन चाहिए 12. 24 चेंडू आणि फक्त आणि फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. 12 धावांची आवश्यकता आहे. तब्बल आपण पाहतोय 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आपण पाहतोय पूर्णपणे पाडच जड इथे मात्र तपस्वी स्पोर्ट्स सोनाली संघाचं या सामन्यामध्ये पाहायला मिळते. सेकंड सेमीफायनल. आज पहिल्या सामन्यामध्ये बर्फानी बाबा टेमघर संघाचं आव्हान संपुष्टात आलं होतं चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या संघाने. खरं तर चॅलेंज स्पोर्ट्स संघाने जे चॅलेंज दिलं गेलं होतं ते चॅलेंज नक्कीच पूर्ण करता आलं नव्हतं बर्फानी बाबा टेमघर या संघाला. आणि एकतर्फी सामना पहिला सामना देखील पाहायला मिळाला होता. या सामन्यामध्ये देखील तशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळते, कारण सोनाली संघ सध्या आपण पाहतोय की खूपच मजबूत स्थितीमध्ये. 24 चेंडूमध्ये केवळ 12 धावांची आवश्यकता आहे. पाचवं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज मोनिश याच्यावर सोपवले गेले. उमेश तरी याने आपला स्पेल पूर्ण केलेला आहे, मात्र खूपच खर्चिक स्पेल त्याचा पाहायला मिळालेला आहे. आणि तिथूनच आपण पाहतोय की सोनाली संघाचं पारडं पूर्णपणे जड पाहायला मिळालेलं आहे. मोनिश गोलंदाजी ट्रॅकवर, तर सामोरचा फलंदाज सागर पाटील.
केवळ 12 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडूचा पाठला करून हा फटका केलेला आहे. व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच. अवघड झेल होता, मात्र अवघड झेलला इथे पकडला गेलेला आहे आणि सागर पाटीलला याची खिले अखेर संपुष्टात येते. स्लाइस किया था, लेकिन इस तरह के कैचेस बहुत मुश्किल रहते हैं जब आप पीछे भाग रहे हो और गेंद आपसे पीछे जा रही है. वन ऑफ द बेस्ट कैच इन दिस BC4 चैंपियन ट्रॉफी. चौथा फलंदाज बाद झालेला आहे. आपण पाहतोय सागर पाटील, ज्याने बाद होण्यापूर्वी 2 षटकार एका चौकाच्या मदतीने 22 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलेलं आहे. न्यू बॅटर वैभव माली. काल नक्कीच भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि या अंतिम सामन्यामध्ये चौथ्यावर मानकुली संघाने जे विजेतेपद पटकावले होते त्यामध्ये त्या विजेतेपदामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा होता, खरं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता वैभव माली, आणि तोच आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बारा धावांची इथून आवश्यकता आहे. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सेकंड सेमीफायनल आपण बघतोय माहेरा स्पोर्ट्स विपक्ष तपेस्वा स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. इथे समोर केलेल्या VCF मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतोय. या सिंगलने स्वतःचं अकाउंट देखील ओपन केलेलं आहे. संघाची धावसंख्या 47 हळूहळू विजयाकडे मार्गक्रमण करताना आपण बघतोय तपेस्वा स्पोर्ट्स सोनाल या संघ. तुषार पाटील फॅम टीम सध्या चांगल्या स्थितीमध्ये, कारण एक माफक आव्हान होतं खरं तर 58 धावांचं. हुक केलेलं आहे, कंट्रोल हुकचा फटका, सॉरी कंट्रोल फुलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 48. देखिए शुभा धुमाल, अजय भुईर की जो सोच है वो बहुत पॉजिटिव है. वो यहाँ से और कोई विकेट नहीं देना चाह रहे. अगदी बरोबर सर. एक बाजू आपण पाहतोय अजय भोईर यांनी लावून धरलेले आहे. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे सीमा पार. जेवढीच जास्त उंची तेवढेच जास्त अंतर चेंडू होतोय सीमारेषे बाहेर, छुम अंतर. गजब का शॉट खेला है वहां पर वैभव माली ने. जैसे ही गेंद हाथ से छूटी उस पे स्टैंप लगा हुआ था 6 रनों का. धावसंख्या 54 धावा आणि इथून फक्त 4 धावांची आवश्यकता आहे अंतिम फेरीमध्ये दाखल होण्यासाठी तपेस्वा स्पोर्ट्स या संघाला. हो केलेल्या चेंडूला इथे माझा प्रयत्न चांगला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या प्रयत्नात हा झेल पकडला जातोय. एक बात तो है शुभा धुमाल के BC4 फॉर्मेट में फील्डिंग बहुत जबरदस्त देखने को मिली है और स्पेशली कैचिंग. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी, कारण मोठा फॉर्मॅट आहे. उच्च स्तराचं क्षेत्ररक्षण आपण BC4 फॉर्मॅटमध्ये पाहतोय, कारण चांगलं फिल्डिंगचं स्तर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे. आर्यन भोईर न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. इथून केवळ 4 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकून अंतिम फेरीमध्ये धडक मारण्यासाठी तपेस्वा स्पोर्ट्स सोनाल या संघाला. या अगोदर चॅलेंज स्पोर्ट्स संघाने लागोपाठ दुसऱ्यांदा BC4 चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अंतिम फेरीमध्ये धडक मारली. ये भी बड़ी बात है कि तुषार पाटिल ने जो टीम बनाई वो लगभग पहले ही टूर्नामेंट में फाइनल में पहुंच रही. क्या बात आहे. नक्कीच आपण पाहतोय, कारण त्याच परिसरातील युतिका स्पोर्ट्स सोनाली संघ देखील या अगोदरच या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळाला होता आणि आणखी एक नवा संघ आता मात्र पाहायला मिळतोय तपेस्वा स्पोर्ट्स सोनाली या नावाने. रिवर्स फटका, विजय फटका, विजय संपादन केलेलं आहे तपेस्वा स्पोर्ट्स सोनाली संघाने. अंतिम फेरीमध्ये दाखल देखील हा संघ होतोय. तर हा सामना जिंकून अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. तुषार धन्यवाद. कॉन्ग्रेचुलेशन तुषार पाटिल एंड ऑल टीम. इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं सुपर डीपर ऑलराउंडर सूरज केने. 12 रन बनाए, 2 ओवर किए, 11 रन देकर
1 विकेट लिया। सूरज केने इज द मैन ऑफ द मैच इनिशियल ओवर में। सूरज आपको आना है। और हमारे बीच उनके दोनों भाई भी हैं, तुषार पाटिल के, दिनेश पाटिल और रुपेश पाटिल जी। आइए तुषार पाटिल और तीनों भाइयों के हाथ से ये मैन ऑफ द मैच की हम ट्रॉफी देने जा रहे हैं। तुषार पाटिल आपका अभिनंदन। आपकी टीम आपने पहले बनाई और पहले ही टूर्नामेंट में 1,000 रुपये का कैश प्राइज भी दिया जा रहा है अल्पेश पाटिल की तरफ से। तुषार जी आपका हाथ लगना जरूरी है। वेल डन सूरज। फर्स्ट ऑफ ऑल मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशन। सूरज कम फॉरवर्ड प्लीज। सूरज आपको आना है, कम फॉरवर्ड प्लीज। फर्स्ट ऑफ ऑल मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशन। सूरज टू बी ऑनेस्ट कैसा लगा BC4 का क्रिकेट शुरू हुआ और चाम बढ़ गया? BC4 क्रिकेट तो बहुत ही अच्छा लगता है क्योंकि इधर से प्लेयर को पहचान मिलती है। और ये जो नया फॉर्मेट है 8 ओवर का, और अभी जो रूल्स में भी चेंज हुए थोड़े कि शफल वाइड रखा है, तो बॉलर्स के लिए भी अच्छा है, क्रिकेट भी अच्छा हुआ है। ये बताइए कि आपके व्यू से जो टीम बनाई है हमारे ओनर तुषार जी ने, टीम के बारे में आपका क्या कहना है? क्योंकि मुझे ऐसा लगता है बॉलिंग तो बहुत ज़्यादा कंप्लीट है और बैटर्स भी अच्छे हैं।